दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कोणतीच भरीव तरतूद करण्यात आलेली नाही अशी खंत शेतकरी नेते अजित नवले आणि रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे। उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या, शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचा नाही, हे जे धोरण मोदी सरकारचं यापूर्वीच होतं, या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला। शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून, आधार भावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे। शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। केंद्राने आज जो अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीतरी होईल अशा अपेक्षा होत्या, परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून काही लागणार नाही। शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे। आम्हा शेतकऱ्यांना काय अपेक्षित होतं की शेतमालाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या आधारित 50% भाव मिळाला पाहिजे, म्हणजे जो काय प्रत्यक्ष बांधावर आम्हाला उत्पादन खर्च येतो त्यात 50% नफा ऍड करून बाजारभाव देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे। याची कुठलीही तरतूद यात नाही। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं अपेक्षित होतं, ते सुद्धा केलेलं नाहीये। गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या व्यवस्था राबवण्यासाठी ठोस असा निधी सिंचनासाठी देणं अपेक्षित होतं, पण तेही याच्यामध्ये झालेलं नाहीये। आणि शेतमाल साठवणुकीसाठी गावागावामध्ये गोडाऊनची योजना आणली पाहिजे आणि मिशन मोडवर आणली पाहिजे, परंतु त्याची तरतूद यामध्ये केल्या गेलेली नाहीये। हमी भावाचा कायदा करणं अपेक्षित होता। हमी भावापेक्षा कमी दराने जर एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केली तर त्या व्यापाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। याचा कुठलाही कायदा याच्यामध्ये आणलेला नाहीये।